दिल्ली येथील क्रिकेट क्लबच्या 150 कोटीच्या भ्रष्टाचाराबाबत अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत आम आदमी पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। 150 कोटींच्या भ्रष्टाचाराबाबत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत पुणे शहरातील आम आदमी पक्षाच्या वतीनं भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। दिल्ली क्रिकेट असोसिएशनमध्ये जवळपास 150 कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे। 24 कोटी रुपये हे क्रिकेट असोसिएशनच्या रिनोव्हेशनसाठी तयार करण्यात आले होते, मात्र त्याचं टेंडर 114 कोटींनी देण्यात आलं। त्याचबरोबर निनावे कंपन्यांना याचं टेंडर देण्यात आलं। एवढेच नाही तर 16,000 प्रतिदिन प्रति लॅपटॉप भाड्याने देण्यात आले। यामध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। त्यामुळे जोवर चौकशी पूर्ण होत नाही तोवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा आणि प्रकरणाची चौकशी चांगल्या पद्धतीने व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। निदर्शनावेळी पुणे शहरातील आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। दिल्ली क्रिकेट असोसिएशनमध्ये जवळजवळ 150 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे। 24 कोटी रुपयांचं फिरोजशाह खोसला स्टेडियमचं जे रिनोव्हेशनचं काम आहे ते 114 कोटी रुपयांना त्यांनी केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की 16,000 रुपये प्रतिदिन प्रति लॅपटॉप या पद्धतीने एवढ्या प्रचंड पद्धतीने त्यांनी लॅपटॉप भाड्याने दिलेले आहेत। 4 संडास बांधण्यासाठी 4.5 कोटी रुपये त्यांनी दिलेले आहेत। अनेक बेनामी कंपन्या आहेत, अनेक कंपन्यांच्या नावांनी पत्ते तर दिले आहेत पण प्रत्यक्षामध्ये त्या कंपन्या अस्तित्वात नाहीत। एका अगरबत्तीवाल्याच्या नावाने त्याला स्टेडियम बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे। अशा पद्धतीने वेगवेगळे जे भ्रष्टाचाराचे जे पुरावे आहेत हे समोर आलेले आहेत। या सगळ्या प्रकरणामध्ये या सर्व प्रकरणाची निष्पक्ष पद्धतीने चौकशी व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत ही चौकशी होत नाही तोपर्यंत अरुण जेटली यांनी वित्तमंत्री पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे। ही चौकशी निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी आमची मागणी आहे। निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने म्हटलं होतं की ना खाऊंगा ना खाने दूंगा, पण प्रत्यक्षामध्ये त्यांची कृती आता उलटी दिसते। तेव्हा या ठिकाणी अरुण जेटली यांनी राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं यासाठी आम्ही आंदोलन करतोय। बरोबर आहे, कीर्ती आझाद हे गेल्या 8 वर्षापासून या मुद्द्यावरती लढत होते। त्यांनी याच्याबद्दलचे अनेक पुरावे समोर दिले होते। या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की भारत सरकारचे जे गृह मंत्रालय आहे त्यांनी याबद्दलची चौकशी करण्यासाठीचे आदेश हे दिल्ली सरकारला दिलेले आहेत आणि या आदेश मिळाल्यानुसार त्यानुसार चौकशी दिल्ली सरकारला अधिकार नाही। दिल्ली सरकारला नाही त्याचं कारण असं की दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन हे दिल्लीमध्ये रजिस्टर्ड आहे आणि त्याच्यामुळं आणि तो स्पोर्ट्स हा विषय हा राज्यसूचीतला विषय आहे। त्याच्यामुळे याबद्दलची सगळी चौकशी करायचे अधिकार हे राज्य सरकारला आहेत, दिल्ली सरकार।